काय आहे? तुमची सायकल आहे का? बरं हां चला पुढचं दाखवा. तर इकडे ह्या काय दाखवायचं? इकडे किचन दाखव ना सगळ्यांना. चल हां तर हे इकडे रस करणं चालू आहे. इकडे आहे बघा वॉशिंग मशीन वगैरे सगळे फिट झालेले व्यवस्थित. भांडे हे लावायलाच जागा नाही फक्त, त्यामुळे जरा व्यवस्थित. पण मला इथं जालन्यापेक्षा तर व्यवस्थित जरा क्लीन वाटतंय आणि जरा मोकळं वाटतंय. पण किती दिवस राहील आता हे मोकळेपणा ते मला नाही माहिती. पसाऱ्याचं अगं एकदा स्टेबल तर उद्या येतं नंतर जा ना. आता मदतच काय तुझं? 15 दिवसांनी. 15 दिवस बी कमीच झाले. 15 वर्षांनी म्हण. 15 वर्षांनी जाऊ शकते तू. एवढं लवकर येऊ नको म्हणा. बरं भाऊ आला तरी त्याला मग पाहुणचार करून पाठवून दे वापस. मला किती दिवस झाले? किती दिवस झाले? नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजकाल तुम्ही व्हिडिओला भरभरून प्रेम देताय त्यासाठी धन्यवाद. आणि तुम्ही विचारलं की आज काय विशेष आहे तर ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे आहे माझं सुंदर स्वीट असं बाळ ज्याला तुम्ही हाय करू शकता. कुठं गेली होती परी तू? आज भूर गेलती काय? आवडलं का तुला भूर जायला? आवडलं? नाही आवडलं? शाळेत कोण जाणार? कधी जाणार आहेस? उद्या जाणार आहे का? पहिले शाळेत टाकायचं राहिलेलं आहे तर परी जाणार आहे आता शाळेमध्ये. हां तर आम्ही आता तुम्हाला एकदा म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये जरा भेट करून देऊया सगळ्यांसोबत, घरासोबत. घर ऑलमोस्ट थोडं क्लीन झालेलं आहे. इकडे जो पसारा दिसतोय हा सुदर्शन आणि निरंजनचा थोडा पसारा राहिलेला आहे. आमचा पसारा आम्ही ऑलमोस्ट लावलेला आहे. तर म्हटलं चला सगळ्यांसोबत ओळख करून देतो. आहे आपली संवाददाता आजची परी. परी तू एकदा हाय करतेस का सगळ्यांना? तू कशी आहेस बाळा? चांगली आहे का? बरं तुला काय आवडतं खायला? आंबेच आवडते का? केळी नाही आवडत? चिकन आवडतं का? चिकन लॉलीपॉप आवडते का? हां चिकन लॉलीपॉप आवडते. तर हे बघा इकडे घड्याळ वगैरे लावली व्यवस्थित केलेली. हा पसारा म्हणतो तुम्ही सुदर्शनचा आणि निरंजनचा आहे. बाल्कनी पण ऑलमोस्ट जी आहे ती क्लीन झालेली आहे. इकडे थोडा पसारा राहिलेला आहे, इकडे राहिलेला आहे. हां काय आहे? तुमची सायकल आहे का? बरं हां चला पुढचं दाखवा. तर इकडे ह्या काय दाखवायचं? इकडे किचन दाखव ना सगळ्यांना. चल हां तर हे बघा हे आहे आमचं किचन जे हॉलमध्येच चालू होतं ना, हॉलमध्येच संपतं. यांचं चालू आहे स्वयंपाक. इकडे रोहिणी करते, वांगे चिरती आहे, टमाटे चिरती आहे. टोमॅटोची भाजी आहे का वांग्याची भाजी आहे? वांग आहे का? ओके. आई तू काय करतीयस? मटकी भरती. कोमल तू काय करतीयस? रस प्यायला या आमरस. तर मस्त असे आंबे. तुम्ही कोणीतरी म्हणत होतं की पुणे खूप महाग आहे पण मला हे स्वस्त वाटलं कारण की हे आंबे आपल्याला 100 किलो पडले. जे मी जालन्यामध्ये 150 रुपये किलो घेत होतो ते मला इथे 100 रुपये किलोने भेटले. कोमल नाही ना? असं फक्त म्हणतात नाही. 80 रुपये किलो साबुदाणा आपल्या इकडे 70 भेटला बाप्पा. शेंगदाणे 120 रुपये किलो. आपल्या इकडे किती आहे? आपल्याकडे 150. हां हे बघा हे क्लीन दिसतंय का किचन? आता हे भांडे वगैरे लावले, फक्त एक रॅक आणायची गरज आहे. कोमल उद्या तुला कोणत्याही हालतीत मी रॅक आणून देणार. नाही तर घरून आणून दे आपल्या. नाही ते आणू नको जुनं. नाही मग डब्याचं आणून दे, भांड्याचं बी आणून दे, 2 आणून दे. बघतो मी थांबते. हां हे डबे खाली राहिले ना. ठीक आहे ना. पोरी कुठे तुमच्या पोरी कुठे? तुम्ही आजीबाई सांभाळले का? एक इथं आहे. तू काय दाखवायची का? मोबाईल पाहती का? हां इकडे रस करणं चालू आहे. इकडे आहे बघा वॉशिंग मशीन वगैरे सगळे फिट झालेले व्यवस्थित. भांडे हे लावायलाच जागा नाही फक्त, त्यामुळे जरा व्यवस्थित. पण मला इथं जालन्यापेक्षा तर व्यवस्थित जरा क्लीन वाटतंय आणि जरा मोकळं वाटतंय. पण किती दिवस राहील आता हे मोकळेपणा ते मला नाही माहिती. पसाऱ्याचं हां. आणि हे फ्रीजवरची यांची परंपरा तुटणार नाही आहे फळं ठेवायची. काही तुमचं काय करावं मी सांगा. हे पन्नाट ठेवतो तुम्ही.
एक बास्केट असं असं बास्केटमध्ये ठेवायचं सगळे फळं. बास्केट आणि कपडे भरले. बाप्पा, मग फ्रीजमध्ये कपडे ठेवायचे, कपाटामध्ये दूध ठेवायचं नाही का? काय कमाल. काय चालू आहे? गेम का? चला, यांचं चालू आहे स्वयंपाक. तुम्हाला एकदा पिऊ आणि ऋतू दाखवतो त्यांचं काय चालू आहे. तर ही एक बेडरूम आहे जी आपण दाखवलेली. आजी थांबा, वाजू नका. अरे बाप्पा, तू जागी आहे का काय? आजी आजीबाई थांबा, आजीबाई थांबा, आजीबाई थांबा. नाही खायचं आजीबाई, पोट भरलेलं आहे तिचं. आज ॲपल दिलेला आहे शिजून. ते नाही खाऊ ना, त्यानं तोंड पुसायचं ना. नका नको बदल नको, पुसून घ्या तोंड. हा, गुड गर्ल. सेकंड दे. सेकंड दे, सेकंड दे. सगळ्यांना हाय कर. हाय हाय पिऊ, हाय. हां, परी पप्पी की पिऊची. हां, चल लांब होता. आणि इकडे ऋतू आहे बघा, ती पण थोडी जागी आहे. थांबा, ती पण थोडी जागी आहे आणि थोडी झोपती आहे. तिला जास्त बोलू नका, कारण की हे बघा थोडं खाती आणि थोडं आजीबाई जेवण करतीस. चला बाय करा, मी तिकडे जातो मग. चला, ती ड्रेस पुसायला लागली. ये परी इकडे चल. तर ह्या रूममध्ये लाईट मोठे लावायचे आहे, सध्या काही लावली. इकडे इकडे इकडे. तर इकडे वॉश बेसिन आहे. काल तुम्हाला प्रॉपर घर दाखवायचं राहिलं होतं, म्हटलं चला. इथं थोडं पसारा वगैरे ठेवलेला आहे. परी हा राहू दे. काय ते लावायचे आहे का? ओके. तर इथं लाईट लावायचं बाकी आहे, ते आज होऊन जाईन. ही आमची रूम आहे, कोमलची माझी. इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि व्हेंटिलेशनसाठी खिडकी वगैरे छान आहे. हे इकडे बेड वगैरे टाकलेले आहेत, याच्यावर टाकायचं राहिलेलं आहे. बेडशीट ती ठेवलेले आहे, ती टाकेन थोड्या वेळाने. चल काकाची रूम दाखव. हे आहे कंबाईन बाथरूम, संडास. चला. छान आहे का? तर ही पण रूम छान आहे, मस्त. आणि इकडे पण तुम्ही बाल्कनीमध्ये बघू शकता, व्हेंटिलेशन खूप छान आहे. दरवाजा उघडा ठेवला तर विषयच नाही. मच्छर नाही मेन म्हणजे. इथं आमच्या जालन्याला मच्छर होते बघा, मच्छरांचा खूप त्रास होता. इथं मच्छर नाही आहेत पुण्यामध्ये. चला 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 चला. हे ड्रमचं काय करा सांगा बरं. आमच्या आईनं येणं आणलाय तो. आई, तुला एक विचारू का मी? जालन्यापेक्षा इथं मच्छर दिसाय ना मला. एक पण नाही मच्छर नाही म्हणून इथं हवा मस्त भेटायली नाही का? काय वाटतं तुला? आपल्या किचनमध्ये एवढी गरमी व्हायची. इथं 2-2 खिडक्या द्यायला माहिती का तुला? इथं बसला ना, कूलरची सवय. हा, इथं बसून तुम्ही लसूण वगैरे निवडू शकता मस्त. छान आहे. आवडलं वाटतं आईला घर? लवकरच आमच्या घराचं बांधकाम चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला कळवूच आम्ही. नाही का बरी? तुला काय खायचं आहे तुला? काय खायचं आहे का? मग इथं कोण येईल तू 4 वेळा? तर असा विषय आहे. म्हटलं चला आजचा थोडा व्हिडिओ घेऊया. आमचं होम टूर घ्यावं म्हटलं थोडा. कोमल तर काही दाखवणार नाही तुम्हाला आमचं घर, नाही का कोमल? आता मी इकडच्या साईडनं पण यांचे व्हिडिओ शूट करू शकतो, काय कोमल? काय काय बोलतात? जाऊ दे आता, मी नाही बोलत बाबा काही, नाही का? बोलून घेता म्हणजे मी नाही बोलला तर माहिती नाही बा. हे मला फिल्टरचं एक आवडलेलं नाही आहे, त्याचं इथं हे दिलेलं आहे. हे असं वरती वाटलं की पाणी येतं, पण हे अडकतं कधी कधी याच्यात. काय वाटतं? ते वरती पाहिजे. हां, पर्या सीपीवर उभं राहिली. खाली करायचं तेव्हा ते पाणी नाही, ते खालीच करायचं. हां, मला इथेच वाटतं तसंच असेल. छान आहे का? ग्लास देख मला. आहे का? थांब परी, पडशील. फक्त 3 ग्लास आणले. हे बघ असं आहे. हे बघ कोमल, असं रोहिणीचं असं म्हणणं आहे. वर पण करता येतं, खाली पण. खाली पण पाणी सरकत खाली. हां, घे बाळा. ते बाटली भरायला वरच करावं लागतं. हां, तसं जमत बाटली. बाटलीत भरतो शक्यतो, बाटलीत बस का? भरवायला आपण ग्लास. आता छोटे छोटे इकडं पसार तुम्हाला वरती दिसून बसवलेला आमचा. कोमल, ते इलेक्ट्रिक ब्रश वगैरे आलेलं आहे, ते कधी यूज करायचं तुला?
इलेक्ट्रिक ब्रश वगैरे ते पोछा गिछा काढायचा ना स्वच्छ करायला. पोचा कुठं परी हिला ना देऊ भटके ते दिव्याच्या जेवण हे टाकली अगरबत्तीची. परू नको ना गं. पूस माझ्या अंगाला बावळट. जा तिकडे बस सोप्यावर. जा सोप्यावर बस. चल ती गाडी उचलून ठेव. उचलून ठेव ही गाडी. उचल लवकर. चल उचल लवकर. कुठे ठेवती. हां तू चल. तर चला यांचा स्वयंपाक चालू आहे. या आमच्या इथं जेवण करण्यासाठी. तुम्हाला ॲड्रेस देईल मी. जर की तुम्ही रेडी असाल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. बाकी तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटेलच. काय आता व्हिडिओ थोडे मोठे येत आहे त्याविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे ते मला सांगा. आजीबाई हे घेऊन आले. आजीबाई पिवरडन तिकडे. हां चला तर मी तुम्हाला काय करतो सकाळी भेटतो. तुम्ही या रस खाण्यासाठी आमच्या इथे चला. इकडे आहे परी. परी एकदा हाय कर. कशी आहेस तू. चल सगळे दाखव काय करतायत. तर इकडे आहे का कोणी. इकडे कोणीच नाही. कुठे गेले सगळे. इकडे आजीबाई आहे. आई आहे. दादा आहे. या बाया गेलं कुठं. कोमल पण दिसत नाहीये. कुठं गेली काय माहिती. भांडे घासायली का. हा मग तर कवा सांगायचं मला 4 घंटे नाही का. हा वेडा बाई दाखव ना मग मला. आणि भांडे चालू आहे कोमलचे. घासले का भांडे. आवरले का मग. हाताने धुवायचे कपडे पांढरे. परी ते राहू दे. परी तोड नको ते. हां तर आम्हाला तर कचरा गाडीचं पण नियोजन लागलं इथे. किती वाजता येते माहिती ना आता. आवाज देतो माणूस. आवरा मग चला. रोहिणी कुठे गेली. मग 1 ते 3 मध्ये झोपता का नाही तुम्ही. काय बरं. आमचं काम आवडतं 1 वाजता. मग ते उठता. त्यांना सांभाळत बसा. मग झोपायचं नाव नाही. कोमलला माहेरी जायचंय बा. काय वाटतंय कोमल. काय वाटत नाही. जाणार आता नाही जायचं सध्या. अगं एकदा स्टेबल तर उद्या येतं नंतर जा ना. आता मदतच काय तुझं. मम्मी काय 15 दिवसांनी. 15 दिवस बी कमीच झाले. 15 वर्षांनी म्हण. 15 दिवसांनी. 15 वर्षांनी जाऊ शकते तू. 15 दिवस एवढं लवकर येऊ नको म्हणा. येणारच नाही माझा भाऊ. बरं भाऊ आला तरी त्याला मग पाहुणचार करून पाठवून दे वापस. नाही मला किती दिवस झाले मी गेलेली. किती दिवस झाले. आताच गेली ती मागच्या आठवड्यात. मागच्या आठवड्यात सांगा. तुझी मम्मी आलती ना आत्ता. हो की नाही. 2 दिवस करायची. अशी कपडे वाळू नसते घालती इथं. खालच्या लोकांना त्रास होतो म्हणून तर घडी मारली. खाली गेला नाही पाणी. खाली गेला. काय करू या बायांचं मला समजा ना बाबा. आपल्यामुळं लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. हो पाण्याचंच आहे. मला तर गॅस टाकी. नाही नाही गॅस कसा फुकट देते तुम्हाला. फुकट नाही पैसे नाही. चला की आवरा की. झालं असं या इकडे सर. आईला मी सकाळीच सांगितलं होतं तर अजूनही ती आवरतीये पा. अगं किती दिवस 8-15 दिवस पसरत लावतात का तुम्ही. काहीच समजत नाही मला तुमचं. हो काय ठेवायचं म्हणते. तर पोरी ज्या आहेत त्या नेमकेच झोपलेल्या आहेत. हे बघा. तिकडे ती पण झोपलेली आहे. तुम्ही काय करता इथं. गहू भरून ठेवले आई. हा आज पंखे वगैरे लावलेत. लाईट थोडे आणायचे राहिलेत. हे पंखा लावलं इथं हॉलमध्ये. दुपारच्या टायमाला थोडं बोर होतं इथे उन्हातानाचं. पण एवढं पण होत नाही. काही काही लोकांना एरिया ओळखला. काही जण कमेंट पण केलं की समोरचं घर आमचं आहे असं तसं. ठीक आहे छान आहे. परी 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 त्यात जाशील तू. होय बाहेर बाहेर बाई. असं काही खेळत असते का. वेडी आहेस का. चल उठ. झालं जेवण झालं विचार मम्मीला. जा जेवण कर आता. मग कधी करायचं. नाश्ता केला तर मग काय स्वयंपाक करत नाही. 12 वाजले ना बाई. कुठं 12 वाजले. 10:30 वाजले. पागल झालीस का तू. पागल. पागल झाली. किती शर्त लावती. किती तू किती लावती. 11 वाजले असं दादा. किती शर्त लावती.
काय बोलतीन काय नाही. बघा किती वाजले मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. बघ ये, हे बघा 10 वाजले होते. ये ना, पाय ना, येऊन बघ, कळलं मग काय काय नाही तर तुला. चला शॉपिंगला पण जायचंय, चलता का? चला मग आवरा. सुदर्शन आणि त्यांना यायला उशीर आहे जरा. तुम्हाला सांगितलं तर एक प्रॉब्लेम झालेला आहे. 8-15 दिवस लागतील त्यांना अजून यायला. ते आल्यावर त्यांच्या रूमचा पसारा वगैरे घेऊन जाईल आणि हा इथला पसारा पण घेऊन जाईल. पण तोपर्यंत तरी आपल्याला तो आपल्याकडे सांभाळावाच लागणार आहे. गाड्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे, गाड्या पण घेऊन यायच्या आहे. कारण की इथून तिकडे जायचं म्हटलं, कुठं जायचं म्हटलं प्रॉब्लेम्स यायला सगळा. तर हा विषय होतो आहे. तर मला समजायला काय करावं काय नाही. आणि परीचं आम्ही ऑलमोस्ट बाहेरचं खाणं बंद केलं आहे. कारण की डॉक्टर जे आहेत ते चेकअप करा, ते म्हणजे चॉकलेट घेऊ नका. मॅगीनं खूप त्रास होता. जेव्हा मॅगी खाती होती तिला डायरेक्ट जे आहे ना, मॅगी खाल्ली की ताप येतो बघा. बाहेरचं खाल्लं का ताप येणार म्हणे डॉक्टर म्हणे तिला. त्यामुळे तिला बाहेरचं खाणं बंद केलेलं आहे. एनर्जी आता तिला. आता सगळं घरचं देत आहे तिला. तिला सकाळी म्हणे मला चिप्स खायचे, तिला टरबूज खाऊ घातलं. मला म्हणते पटकन जा दुकानामध्ये तुम्ही. आता दुकानात कोणत्या जाऊ बाईनी आहे जरा व्यवस्थित सगळं, असा विषय आहे. मी काय करतो तुम्हाला 1-2 मिनिटं भेटतो. ओके. जगाच्या पाठीवर कुठेच आपण ह्या जालन्यामधल्या बाया सुधारणार नाही, जालन्यामधल्या बायापेक्षा माझ्या घरच्या सुधारणार नाही. हे कपडे बघा एवढी चांगली. हा पाहिली मी ते सोनमामा घेऊन गेला. तर हे काचं कशासाठी लावलेले आहे? शोसाठी लावलेले चांगले दिसतात. त्यावर कपडे वाळू घातले त्या बायांनी. कोमल काय आहे, मला काही समजत नाही तुमचं काय. ते दुसऱ्यांचं नको सांगू मला. तू आपलं पाय काय पाहिलं, दुसऱ्याच नाही, आपलं बघ. गच्चीवर जा, दोरी बांधावरती ती वाळू घाला. पण हे चांगलं आहे का मग? असं किती मिनिटात वाहतात कपडे? हा लय झालं 1 घंटा. 15-20 मिनिटात होऊन जाईल. हां. आणि ही ग्रिल लावून घ्या म्हणे इकडे, परी पडन वगैरे. तर हे ग्रिलने काच लावलेले, परी याच्यावर चढत नाही. तिला मी सांगितलेलं, परी तू चढली काय होईल बाळा इथं? हा चढायचं नाही. हा गुड गर्ल आहे तू. हा काही झालं चढायचं नाही बेटा. हा 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 काय कळालं का? पिऊ वगैरे सगळे झोपलेलेच आहेत. चला की आवरत, मला भूक लागली ना कोमल. कवा मग खिचडी नाही बोललो मी, खिचडी नाही बोललो. हा कर ना भाजी पोळी कर ना, कर भेंडी कर. तर ते गाड्यांचं जरा नियोजन लागत नाहीये, काय करावं समजत. हा काय काहीतरी वरण कर, काहीतरी कर. तर यांचा असा विषय. आणि गाडीचा मेळ लागत नाही म्हणून मला इथं घरी बसून राहावं लागतं. नाही तर मला थोडंफार काम पण झाले असते बाहेरचे आता. आणि हो चिक्या थोडंफार तिला खातोय. तर चिक्याला आणायचं इरादा आहे वापस. सुदर्शन येईल आता 10-12 दिवसांनी. तर त्याला त्याचसोबत तो चिक्या घेऊन येईल. त्यावेळेस आपण आपल्याकडे सांभाळू झाला. कारण मला इथे जी आठवण येते चिक्याची. आणि व्हिडिओ वगैरे बघितले चिक्याची. थांब ना बाळा 1 मिनटं, मला बोल दे ना. हां तर चिक्या इकडे येणार आहे. तो आला की नक्कीच तुम्हाला दाखवेल. कारण की खूप दिवस झाले त्याला बघू. 4 दिवस झाले आहे, 3 दिवस झाले का आपली येऊन? हां 4 दिवस झाले आता. तर बघू काय होतं आहे काय नाही. आणि काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता होम टूरचा. आजचा ह्या लॉंग व्हिडिओमध्ये पण तुम्ही आमचं घर बघितलेलं असेल. तर मला सांगा तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ, पुण्यामधले कुणी आहे का? असेल तर भेटूया आपण. आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. शॉपिंगला जायचं आहे पण जरा वेळ भेटत नाही म्हणून शॉपिंगला काही गेलो नाही आम्ही. आता जाऊ
आज संध्याकाळच्या टायमाला. डीमार्ट पण खूप दूर आहे इथून आणि माझा ॲड्रेस बरेचसे लोक विचारू लागले, ते नक्कीच मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. सध्या मलाच ॲड्रेस माहीत नाही प्रॉपर काय तर चला मी काय करतो आता या व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.